महायुतीच्या पायथ्याशी मनोज जरांगे पोहोचतील आणि तिथून ते मुंबईकडे रवाना होतील। तिथे आपले प्रतिनिधी सचिन तोडकर आहेत। सचिन, काल पोहोचणार होते खरं तर मनोज जरांगे आणि त्यांचा सगळा मोर्चा जुन्नरमध्ये, तो आज उशीर झालाय, आज पोहोचतायत, त्यामुळे इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? खरं तर मनोज जरांगे पाटील आज सकाळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जे जुन्नरचे कार्यकर्ते जे रात्रभर या ठिकाणी जागे राहून त्यांनी त्यांची वाट पाहिलेली आहे। जरी जरांगे पाटलांना पोहोचण्यासाठी उशीर झाला असला तरी जुन्नरमधील जे मराठा समाजाचे समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी मात्र उत्साह अजिबात ढळलेला नाहीये। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता परवानगी मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि संयोजकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आपल्यासोबत काही जुन्नरचे कार्यकर्ते आहेत। मनोज जरांगे पाटील हे रात्री पोहोचणार होते, मात्र ते आज सकाळी पोहोचलेत। कशा पद्धतीने स्वागत केलंय आणि आता काय पुढील रूपरेषा आहे? दादांचा जो एस्टिमेटेड टाइम होता तो आम्हाला 12 ते 1 होता, पण दादांना खूप उशीर झाल्यामुळे पेमदाऱ्यापासून जुन्नरची जी बॉर्डर चालू होते तिथपासून दादांचं डीजेच्या याच्यात फटाक्यांच्या जल्लोषात हलगीच्या तालावरती स्वागत केलेलं आहे। पेमदारा झालं, बेल्ला झालं, राजुरी झालं, त्यानंतर आळेफाट्यातही जंगी स्वागत 25 ते 30 जेसीबी लावलेले होते। तिथनं दादांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। तिथनं तसंच तोच पुढे जो ताप आहे दादांचा ओतूर या ठिकाणी दादांचं स्वागत झालं। बनकर फाट्यामार्गे दादा 6:30 वाजता शिवजन्मभूमीमध्ये दादांनी आगमन केलं। त्यानंतर दादांच्या थोडेसे विश्रांतीसाठी आणि याच्यासाठी आपण शासकीय विश्रामगृहात आलोय। दादा आता लवकरच किल्ल्यावरती जाणार आहे। जाता जाता म्हणजे कुसूर ग्रामस्थ जे किल्ल्याचं हे करतात तिथं शिवाई मातेच्या मंदिरात अभिषेक होईल दादांचा। त्यानंतर शिवजन्मस्थळ जिथं आहे शिवकुंज तिथे दादा जाऊन नतमस्तक होतील आणि त्यानंतर पुढची रणनीती दादा सांगतील सर्वांना। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीकडे निघणार आहेत। काय सांगा, जुन्नरकरांच्या वतीने खूप जुन्नरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि तुम्ही जंगी स्वागत केले। दादा आता थोड्याच वेळात शिवनेरीकडे निघतायत। हा, आत्ता शिवनेरी कूच करणार दादा थोड्याच वेळात। आत्ता दादा खूप दमून आलेले, काल दिवसभर सकाळपासून संध्या म्हणजे सकाळी 6:30 वाजेपर्यंत त्यांना यायला टाइम लागलेला आहे तिकडून। त्यामुळं आता पुढचं नियोजन जन्मभूमीवर गडावर जाऊन नाही का छत्रपतींचा जिथं जन्म झालेला आहे तिथली माती कपाळाला लावून ते मुंबईकडे कूच करणार लगेच। खरं तर थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवरती जाऊन शिवजन्मस्थळाची माती कपाळी लावून मुंबईकडे कूच करणार आहेत। बिलकुल सचिन आणि स्नेहा दोघांचे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर धाराशिव जिल्ह्यातून देखील 50,000च्या वर मराठा आंदोलकांनी मुंबईकडे कूच केली आहे। आज आणखी 1 लाख मराठा बांधव निघणार असल्याचा अंदाज आहे। जिल्ह्यातील 12,000पेक्षा जास्त वाहनं अंतरवालीतून मुंबईकडे जाणार आहेत। दरम्यान आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नसल्याची भूमिका आंदोलक बोलून दाखवत आहेत। 27 तारखेला मुंबईला निघाले तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही निघालो, तुम्ही पण निघा। गाव गाड्यातल्या सर्व मराठ्यांनी मुंबईला यायचंय, कारण आपल्याला आरक्षणाची लढाई पूर्ण करायची आहे। म्हणून दादाची जी मागणी आहे ते आपल्याला पूर्ण करून गुलालच घेऊन यायचं आहे आणि येताना दादाला वाजवीत गाजवीत आणि गुलाल आपल्याला घेऊन यायचं आहे। त्याच्यामुळं आपण सर्वजण मुंबईला यावं। सकल मराठा समाज, लाखो मराठा बांधव आंतरवली मुंबईकडे जाणार आहेत। आम्ही पण धाराशिव जिल्ह्यातनं लाखो बांधव घेऊन बघितला असेल गाड्यांचा तापा मुंबईकडे आंतरवलीकडे रवाना होतोय।